आपला देश हा एकसंघ आहे. आमच्या देशामध्ये असं जर नेपाळसारखं किंवा श्रीलंके बांगलादेशसारखं होऊ शकत नाही आणि म्हणून संविधान कुणीच बदलू शकत नाही. जरी राहुल गांधी किती म्हणत असले तरी संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि म्हणून हे संविधान जे आहे ते मजबूत आहे. संविधानामधले कानून नवीन करणं किंवा त्या जुन्या कानूनमध्ये कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलण्याचं अजिबात नाही. त्यामुळे संविधान बदलणार नाही आणि मी ज्या सरकारमध्ये आहे मला विश्वास आहे की ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचा आदेश दिला. काँग्रेसच्या काळामध्ये कधी झालं नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्या सेंट्रल हॉलमध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून अनेक तास त्यामध्ये घालवले संविधान सभेने. तर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे आर्किटेक्ट असतानाही त्यांची प्रतिमा ही सेंट्रल हॉलमध्ये नव्हती. व्ही.पी. सिंग साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर ती त्या ठिकाणी प्रतिमा ठेवण्यात आली. त्यानंतर बाबासाहेबांना भारतरत्न हा काँग्रेसच्या काळामध्ये मिळाला नाही, तो व्ही.पी. सिंग यांच्याच काळामध्ये मिळालेला आहे. आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये अनेक स्मारकं जी आहेत की नरेंद्र मोदींच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहेत. आता मुंबईला जे MMRDAच्या आर्थिक सहकार्यानं त्या ठिकाणी 1300, 1400, 1500 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय स्मारक बनत आहे. त्या 12.5 एकर जागेची किंमत सध्या 3700 कोटीपेक्षा ज्यावेळेस दिल्ली त्यावेळेस होती, आता कदाचित अजून ती 1,500 कोटी वाढली असेल. त्यामुळं जमिनीचा किमतीवर विषय नाही आहे, पण तेवढ्या किमतीची जमीन असतानाही हा निर्णय जो आहे तो काँग्रेसच्या शेवटच्या काळामध्ये घेतला होता. पण एक 4 एकर जागाच देण्याचा निर्णय त्यांचा होता आणि तोही घेतला होता. तो आम्ही दिल्लीला मोर्चा 29 डिसेंबरला काढला होता आणि त्या मोर्चाच्या वेळेला पवार साहेब त्यावेळेला कृषी मंत्री होते, सहकार मंत्री होते. त्यांना भेटून आपण सांगितलं होतं की समाजामध्ये फार मोठी तीव्र नाराजी आहे. 6 डिसेंबरला 8-10 लाख लोक त्या ठिकाणी मुंबईला येतात. तर हा निर्णय जर अगोदर झाला नाही तर कदाचित काहीतरी वेगळा प्रकार घडण्याची शक्यता आहे. म्हणून ताबडतोब पवार साहेबांनी त्यावेळेला आनंद शर्मा होते टेक्स्टाईल मिनिस्टर, त्यांना बोलवून आणि माझ्या उपस्थितीमध्ये मिटिंग घेतली आणि त्यावेळेला निर्णय घेतला होता. पण तो निर्णय फक्त 4 एकराचा होता आणि तोही निर्णय पेंडिंग होता. नंतर मोदी साहेब आल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मी त्यांना भेटलो आणि ताबडतोब त्यांनी टेक्स्टाईल मिनिस्टरला आदेश दिले आणि महाराष्ट्र सरकारला ती जमीन हस्तांतरित केली होती, म्हणजे लगेच दिली होती. तर ते काम थोडं कोविडमुळं वाढलेलं आहे. काम बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा राम सुतार बनवत आहेत. त्यांचा मुलगा अनिल सुतार त्यामध्ये लक्ष देऊन आहे आणि 1-1.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. तर ठीक आहे. तर असे अनेक प्रश्न आहेत. आणि दुसरा मुद्दा आहे तो आदरणीय भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे. हा संविधानाचा तर अपमान आहेच आहे, पण हा देशाचा अपमान आहे. आणि आजपर्यंत एवढे त्या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले, पण अशा पद्धतीचा हल्ला त्या ठिकाणी झाला नव्हता. एक तर बालकृष्णन हे आमचे साऊथ इंडियाचे एकदा शेड्यूल कास्टचे चीफ जस्टिस होते. त्यांच्यानंतर भूषण गवई यांना ती संधी मिळाली होती आणि हेच काही लोकांना आवडलं नव्हतं आणि त्यामुळं जातीय दृष्टिकोनातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांनी हल्ला केलेला आहे त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मला संविधान मान्य नाही आहे, त्यांना संविधानच मान्य नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही आहे, त्यांना देशाच्या बाहेर त्यांना पाठवलं पाहिजे आणि संविधान सगळ्यांना मान्य असलंच पाहिजे. त्यामध्ये काय नवे कायदे करायचे असतील तो अधिकार संसदेला आहे. तर म्हणून त्यांच्यावर हल्ला निषेधार्थ आहे आणि त्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट लावावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यानंतर चंदीगडमध्ये एका दलित ADGP जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळं मी आत्महत्या करत असल्याची माहिती आहे. त्यामुळं मी उद्या त्या ठिकाणी भेट देण्यासाठी चंदीगडला चाललेलो आहे. मी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहे. मी त्या ठिकाणी काही संबंधित अधिकाऱ्यांची बैठकी बोलवलेली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे
त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. माहीत नाही, पण ऑल इंडियाची आकडे मला माहिती आहे अशी आहे. तर त्यामध्ये आमची एक सूचना अशी आहे की विदर्भामध्ये झुडपी जंगलाची जमीन आहे, म्हणजे फॉरेस्टचं रेकॉर्ड आहे, पण आता अनेक आयलँड जमिनी ज्या आहेत त्या फॉरेस्टकडे वळवलेल्या आहे. एक तर ज्या कसण्यासाठी ॲग्रिकल्चरसाठी ज्या चांगल्या जमिनी आहे त्या फॉरेस्टला देण्याचा विषय त्यांना देऊ नये. म्हणजे पूर्वी सरकारने काही ठिकाणी असा निर्णय घेतला तर लोक कसून खाता आहेत आणि त्यामुळं अनेक लोक कुटुंब जी 25 कोटी बाहेर आली त्याच्यामध्ये या लोकांचाही समावेश आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ती किती जमीन आहे ते मी आपल्याला कळवेन. परंतु हे जमीन जी आहे आपली झुडपी जंगलाची जमीन जी आहे तिथं जंगलाची झाडं होत नाहीत, फक्त झुडपं असतात. पण ती जमीन सपाट असते, डोंगराच्या जंगलाच्या बाजूला असते आणि ती जमीन कसण्यासाठी चांगली आहे. त्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सुद्धा हा निर्णय घ्यावा की ज्या जमिनी कसण्यासाठी चांगली आहे त्या जमिनी शेतीसाठी ते द्याव्या किंवा त्यांनी हॉर्टिकल्चर त्या ठिकाणी करावं, झाडं लावावी. म्हणून त्यांना जर जमिनी दिल्या 5-5 एकर तर त्या ठिकाणी ते आंब्याची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत, बोराची झाडं आहेत किंवा अनेक काही जे उत्पादन आहे ते झाडांचं उत्पादन त्यामध्ये काढू शकतील. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने असा एक निर्णय घ्यावा म्हणून मी एखादी बैठक इथे ठेवणार आहे आणि फॉरेस्टची बोलून तिथं झाडं येतच नाही आहे. विदर्भामध्ये आपण जर रस्त्याने गेलो तर शेकडो एकर जमीन आपल्याला अशी दिसते, एकदम सपाट जमीन आहे आणि झुडपं आहेत त्या ठिकाणी. तर त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. त्यात आपल्या सगळ्यांना विषय माहिती आहे. परंतु महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ध्यानप्राप्ती झाली त्याच्या बाजूला समोरच ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचा ट्रस्टीचा जो कायदा आहे तो कायदा 1949चा आहे आणि त्यामध्ये त्या ट्रस्टीमध्ये 4 ट्रस्टी बौद्ध, 4 ट्रस्टी हिंदू आणि कलेक्टर त्याचा चेअरमन अशी सध्याची रचना आहे. तर आमची मागणी अशी आहे की हा कायदा हा 26 जानेवारी 50ला आपण संविधान स्वीकारलं की अगोदरचा कायदा आहे, त्यामुळं तो कायदा रद्द करावा आणि बिहार असेंब्लीनी हा ठराव जो आहे तो आपल्या विधिमंडळामध्ये आणून त्याला 9 मेंबर जे आहे हे बुद्धिस्ट करावेत अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे. बोधगया या ठिकाणी मी बिहारमध्ये 3 दिवस होतो. या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमारना भेटलेलो आहे. त्यानंतर परवा अधिवेशन चालू असताना नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणच्या गव्हर्नरना भेटलेलो आहे आणि 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती 56ला. तर एक 14 ऑक्टोबरचं महत्त्व लक्षामध्ये घेऊ आम्ही मुंबईला जो रॅली ठरवलेली आहे ती रॅली आझाद मैदान या ठिकाणी निघणार आहे. मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे आणि त्याला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी सामील होणार आहेत आणि आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. त्यांना विनंती करणार आहोत की सर्वात जास्त बौद्ध महाराष्ट्रात आहेत. देशाच्या बौद्धांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रातले बौद्ध जास्त आहेत. 90% जास्त बौद्ध, 95% जास्त बौद्ध आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं आपण थोडं पंतप्रधानांना माझी ओळख तर आहेच आहे, पण या राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा आणि एकदा आमच्या बौद्ध नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट पंतप्रधानांची करून यावी. तर आता हा विषय काय तसा केंद्र सरकारच्या हातातला नाही आहे. हा कायद्याप्रमाणे राज्य सरकारचा बिहारचा विषय आहे. त्यामुळं आम्ही त्यांना वेळ मागितलेली आहे. त्या मोर्चानंतर त्यांना भेटणार आहोत आणि या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे की RPIचे सगळे गट आंबेडकर फॅमिलीचे नेते सोडून म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांना पण कळवलं होतं आणि परंतु त्यांच्यापैकी कुणी याच्यामध्ये आलं नाही. पण RPIचे जे छोटे मोठे सगळे गट आहेत ते यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर जे बौद्ध समाजाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये असणारे जे बौद्ध नेते आहेत आणि त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. आपले लोकप्रतिनिधी शिवसेना म्हणजे सगळे जे पक्ष आहेत म्हणजे BJP आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि शिवसेनेचे 2 गट या दोन्ही जे आहेत त्यामध्ये काम करणाऱ्या बौद्ध नेत्यांना त्यामध्ये बोलवलेलं आहे.
आणि मी बोलवलेल्या मिटिंगला सगळे आले, फक्त आंबेडकर फॅमिलीचं कोणी आलं नाही. तरी त्यांचा या मागणीला पाठिंबाच आहे, त्यांचा काय मागणीला पाठिंबाच आहे. यालाही माझं आव्हान आहे की प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरांना की त्यांनी मोर्चामध्ये सामील व्हावं, त्यांनी मोर्चाचं नेतृत्व करावं, अशा पद्धतीची त्यांना आमची विनंती आहे. पण मोर्चा मात्र भव्य निघणार आहे, एवढं या प्रसंगी सांगतो. साहेब,